एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनेल संगीता टीचर. आपल्या महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यापैकी महत्त्वाचे एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ. त्यांचे कार्य एका व्हिडिओमध्ये मावण्यासारखे नाही आहे, म्हणून आपण त्यांना 3 व्हिडिओमध्ये डिवाइड केले. तर बाकीच्या 2 व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे कार्य. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ कोणता व तो कोणी प्रकाशित केला? तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांचा दत्तक घेतलेला जो मुलगा होता डॉक्टर यशवंत याने 1891 साली सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित केला. महात्मा फुलेंनी सत्सार हे पुस्तक कधी लिहिले व या पुस्तकातून त्यांनी कोणत्या समाजावर टीका केली? तर महात्मा फुलेंनी सत्सार हे पुस्तक 1885 साली लिहिले व या ग्रंथातून त्यांनी ब्राह्मणशाही जातीव्यवस्था, धार्मिक अंधश्रद्धा, सामाजिक विषमता यावर कठोर व प्रखर टीका केली आहे. या पुस्तकात ज्योतिरावांनी पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे वगैरेंवर टीका करणाऱ्या ब्राह्मण पत्रकारांचा समाचार घेतला. तर सत्सार 2 या पुस्तकात ज्योतिरावांनी पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे यांवर टीका करणाऱ्या ब्राह्मण पत्रकारांचा समाचार घेतला, जो सौजन्य मित्र छापखाना येथे छापण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार कोणी व कधी केला? तर महात्मा फुले यांनी 1867 साली केला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा कधी व किती भागात लिहिला? तर महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जो पोवाडा लिहिला होता तो 8 भागात लिहिला होता आणि 1869 साली तो लिहिण्यात आला, जो ओरिएंटल छापखाना येथे छापण्यात आला होता. महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा शुद्ध करण्यात कोणाचे सहकार्य लाभले? तर बाबा पदमनजी यांचे सहकार्य लाभले. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा कोणत्या नावाने ओळखला जातो? कोळवाडी भूषण या नावाने ओळखला जातो. महात्मा फुलेंनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? तर 1873 साली सत्यशोधक समाज सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी प्रसिद्ध केला. महात्मा फुलेंनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 साली केली. सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य काय होते? तर सर्व साक्षी जगतपती, नकोस त्याला मध्यस्थी, हे सत्यशोधक समाजाचं काय होतं? घोषवाक्य होतं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? तर सामाजिक गुलामगिरी, जातीव्यवस्था व अस्पृश्यता, ब्राह्मणशाही, धार्मिक अंधश्रद्धा, सामाजिक विषमता, अन्याय, स्त्री पुरुष असमानता व शिक्षणातील भेदभाव याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. महात्मा फुलेंनी सत्यशोधक मंगलाष्टका कधी तयार केल्या? तर 1876 साली त्यांनी मंगलाष्टका, ज्या सत्यशोधक मंगलाष्टका त्यांनी तयार केल्या. 1873 सत्यशोधक पद्धतीने कोणाचा विवाह झाला? तर राधाबाई निंबाळकर व सीताराम आल्हाट यांचा सत्यशोधक पद्धतीने काय झाला होता? विवाह झाला होता. सत्यशोधक समाज स्थापनेमध्ये महात्मा फुलेंना कोणी मदत केली? हरी गणेश पटवर्धन व विनायक बापूजी भंडारकर यांनी मदत केली. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते साप्ताहिक चालवले जाई व ते कधी सुरू झाले? तर दीनबंधू हे साप्ताहिक 1 जानेवारी 1877 साली सुरू झाले. कोणत्या काळात सत्यशोधक समाजाचे नेतृत्व मुख्यत्वे करून सावित्रीबाई यांच्याकडे होते? 1890 ते 1897 साली. सत्यशोधक समाज बैठकीच्या वृत्तांत शूद्राच्या सभेचा वृत्तांत असे शीर्षक कोणत्या वृत्तपत्रांनी दिले होते? तर निबंधमाला या वृत्तपत्रांनी दिले होते. महात्मा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्म याचा केंद्रबिंदू कोण होता? तर मनुष्य होता. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथासाठी आर्थिक सहाय्य कोणी केले? मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी आर्थिक सहाय्य केले. आता त्यांचं दुसरं पुस्तक म्हणजे इशारा, महात्मा फुलेंनी लिहिलेलं.
आता या इशारा या पुस्तकातून काय केलं त्यांनी, तर महात्मा फुलेंनी शूद्र अतिशूद्र समाजाला जागृत करण्याचा व फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. ब्राह्मणशाही, जातीव्यवस्था व धार्मिक अंधश्रद्धा यावर त्यांनी टीका केली आहे. तर शिक्षण घ्यावे, विचार करावा व अन्यायाविरुद्ध उभे राहावे असा संदेश त्यांनी यातून दिला आहे. आता या इशारा पुस्तकावर आधारित प्रश्न बघूया. महात्मा फुलेंनी 21 ऑक्टोबर 1885 कोणते पुस्तक लिहिले, तर इशारा हे पुस्तक लिहिले. आधुनिक मानवी स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुता ही मूल्ये महात्मा फुलेंच्या कोणत्या पुस्तकात आहे? इशारा या पुस्तकात आहे. महात्मा फुलेंनी सर्वांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद केव्हा खुला केला, तर 1868 साली खुला केला. आता त्या काळामध्ये काय व्हायचं ना, खालच्या जातीतील लोकांना सार्वजनिक विहिरीतून पाणी घेण्यास बंदी होती. महात्मा फुले यांना ही भेदभावाची प्रथा अन्यायकारक वाटत होती. त्यामुळे त्यांनी समाजातील सर्व लोकांना समान हक्क मिळावेत या उद्देशाने स्वतःच्या घरचा पाण्याचा स्रोत सर्वांसाठी खुला करून दिला. यातून त्यांनी जातीभेदाला विरोध आणि सामाजिक समानतेचा संदेश दिला. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी बाल हक्क प्रतिबंधक गृह ही संस्था केव्हा स्थापन केली, तर 1963 साली स्थापन केली. त्या काळात विधवांना समाजात अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. सामाजिक भीतीमुळे काही स्त्रिया नवजात बालकांची हत्या करत असत. हे थांबवण्यासाठी सुरक्षित आश्रयाची गरज होती. अशा स्त्रियांना सुरक्षित ठिकाण, प्रसूतीची मदत आणि मुलांच्या संगोपनाची सोय उपलब्ध करून दिली. स्त्रिया आणि मुलांनाही जगण्याचा समान अधिकार आहे हे समाजाला त्यांनी पटवून दिले. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी मध्यनगृहाची वाढ करणाऱ्या सरकारी बिलास विरोध करणारे पत्र पुण्याच्या महापालिका कार्यकारी अध्यक्षांना केव्हा लिहिले, तर 18 जुलै 1880 साली लिहिले. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडते, घरगुती कलह वाढतो आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. मद्यपानामुळे समाजात गुन्हेगारी, भांडणे आणि नैतिक अधोगती वाढते असे त्यांचे मत होते. महात्मा फुले समाज सुधारक होते. त्यांनी शिक्षण, स्त्री उद्धार आणि शोषित समाजाच्या प्रगतीसाठी काम केले. मद्यपान वाढल्यास समाज सुधारण्याच्या प्रयत्नांना अडथळा येईल असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मते नगरपालिकेने लोकांच्या आरोग्य आणि प्रगतीस मदत करणारे निर्णय घ्यायला हवेत, व्यसन वाढवणारे नव्हे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी 19 ऑक्टोबर 1882 हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात कशाची मागणी केली होती, तर 12 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण द्यावे, आदिवासींना शिक्षणात प्राधान्य द्यावे, प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी, तसेच शाळांवर सरकारचे नियंत्रण असावे याची मागणी केली. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी 1865 विधवांच्या केशवपन विरुद्ध कोणता संप घडवून आणला, तर न्हाव्यांचा संप घडवून आणला. आता त्या काळात काय व्हायचं ना, पतीच्या मृत्यूनंतर विधवांचे जबरदस्तीने केस कापले जायचे आणि त्यांना सामाजिक अपमान पण सहन करावा लागायचा. या अमानवी प्रथेला विरोध करण्यासाठी महात्मा फुलेंनी न्हाव्यांना विधवांचे केस कापू नयेत असे आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी न्हाव्यांनी या प्रथेच्या विरोधात संप केला. आता या चळवळीमध्ये त्यांच्या सहचारिणी म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी देखील सक्रिय साथ दिली. ही सुधारणा चळवळ त्यांच्या स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या व्यापक समाज सुधार कार्यक्रमाचा भाग होती. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी डॉक्टर शिवाप्पासारख्या मित्रांच्या मदतीने काय सुरू केले, तर बालकाश्रम सुरू केले. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध दुष्काळाच्या प्रश्नावरून खत फोडीचे बंड कधी व कुठे घडवून आणला, तर 1875 पुण्यातील सुपे, जुन्नर आणि अहमदनगर या ठिकाणी घडवून आणला. आता ब्रिटिश काळामध्ये शेतकऱ्यांवर करांचा मोठा भार होता आणि सावकार जमीनदारांकडूनही त्यांचे शोषण व्हायचे.
तर या अन्यायाविरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी समाजसुधारकांनी चळवळी उभ्या केल्या. खतफोडीच्या बंडामध्ये अन्यायकारक पद्धतींना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलने केली. अशा चळवळींमुळे शेतकरी व मागास समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव झाली. या काळात समाज जागृतीचे मोठे काम सत्यशोधक समाज या संस्थेमार्फतही पुढे आले, ज्यामुळे शोषित समाज संघटित होऊ लागला. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी 1877मध्ये दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया कॅम्प कुठे सुरू केला होता? तर धनकवडी येथे सुरू केला होता. आता 1876-1877च्या भीषण दुष्काळामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक मुलांचे शिक्षण थांबले. आता या मुलांना अन्न, निवारा आणि शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुलेंनी व्हिक्टोरिया कॅम्प सुरू केला. या कॅम्पमध्ये दुष्काळग्रस्त मुलांना राहण्याची सोय, अन्नाची सोय आणि शिक्षणाची सुविधाही देण्यात आली. या कार्यात त्यांना त्यांच्या सहकार्या व पत्नी सावित्रीबाई फुले यांची देखील मोठी मदत मिळाली. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचले आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण झाला. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना कधी स्थापन केली? तर 1879मध्ये स्थापन केली. महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीचा प्रभाव कामगार वर्गावरही पडला होता बरं का. त्यांच्या विचारांमुळे प्रेरित होऊन मुंबईतील गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्न सुरू झाले. या कामासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला आणि 1884 साली मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. हीच पुढे मुंबई मजूर चळवळीची पायाभरणी ठरली. या संघटनेमुळे कामाचे तास, साप्ताहिक सुट्टी आणि कामगार हक्क यांसारख्या मुद्द्यांवर प्रथमच आवाज उठवला गेला. नेक्स्ट, महात्मा फुलेंवर थॉमस पेनच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव पडला होता? तर राईट्स ऑफ मॅन 1847, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, ईज ऑफ रिझन या ग्रंथांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. नेक्स्ट, मुंबई येथे जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा फुलेंना मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा ही पदवी कधी प्रदान केली? तर 11 मे 1888 साली पदवी प्रदान केली. महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशनरी या शाळेत शिक्षकाची नोकरी कधी केली? तर 1854 साली केली. आता त्या साली महात्मा फुलेंची आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती आणि म्हणूनच त्यांना ही नोकरी करावी लागली होती. महात्मा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो? तर ख्रिस्त प्रणित मानवतावाद, ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या समर्पित जीवनाचा थॉमस पेन यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महात्मा फुले कोणत्या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य होते? तर 1876 to 1882 या काळात ते नगरपालिकेचे सदस्य होते. महात्मा फुले 1880मध्ये कोणत्या वर्तमानपत्रातून मद्यपान विरोधी मोहीम राबवत होते? इंदुप्रकाश आणि ज्ञानप्रकाश. विष्णुशास्त्री पंडित यांनी विधवा विवाह मंडळ कधी व कुठे स्थापन केले? तर 1865मध्ये पुणे येथे स्थापन केले. महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह प्रोत्साहक मंडळ कधी सुरू केले? तर 1861 साली सुरू केले. आता विधवांच्या पुनर्विवाहाला सामाजिक मान्यता मिळावी यासाठी विधवा विवाह प्रोत्साहक मंडळ स्थापन करण्यात आले होते. तसेच पुण्यातील समाजसुधारकांनी, ज्यात न्यायमूर्ती रानडे यांचा सहभाग होता, विधवा पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी विधवा विवाह मंडळ पुणे हे उभारले गेले. या मंडळांनी समाजातील कुप्रथांविरुद्ध जनजागृती करून अनेक विधवांचे पुनर्विवाह घडवून आणण्यास मदत केली. नेक्स्ट, पुण्यातील गोखले बागेत 18 वर्षांच्या महिलेचा पहिला पुनर्विवाह कधी व कोणत्या जातीत घडवून आणला? तर 8 मार्च 1864मध्ये शेणवी या जातीत घडवून आणला होता.
आता इसवी सन 1860मध्ये काय झालं, या दशकात समाजसुधारक महात्मा फुले यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात एका 18 वर्षीय विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. हा विवाह त्या काळच्या समाजरचनेला मोठे आव्हान देणारा आणि सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा विवाह गोखलेबाग येथे पुणे शहरात समाजातील विरोधाला न जुमानता आयोजित करण्यात आला होता. या कार्यात सावित्रीबाई फुले यांचाही सक्रिय सहभाग होता. आता या घटनेमुळे विधवा पुनर्विवाह चळवळीला मोठी चालना मिळाली आणि स्त्री शिक्षण व स्त्री अधिकारांसाठीच्या प्रयत्नांना बळ मिळाले होते. नेक्स्ट, पुण्यातील खडकवासला धरण बांधण्यामध्ये कोणत्या कंपनीचा मोलाचा वाटा आहे? तर कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. महात्मा फुलेंनी हरीश शिंदे व कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कोणती कंपनी सुरू केली? तर कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर ही कंपनी सुरू केली. कोणत्या वर्षी व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीव ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी त्यांचे शेतकऱ्यांच्या वेशात स्वागत करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले? तर 2 मार्च 1888 साली. आता 1888 साली प्रिन्स आर्थर ड्यूक ऑफ कॅनॉट अँड स्ट्रॅदन, जो क्वीन व्हिक्टोरिया यांचा मुलगा होता आणि ब्रिटिश राजघराण्याचा महत्त्वाचा सदस्यही होता, तो पोन्नामध्ये आला होता. त्याचे स्वागत करण्यासाठी हरिरावजी चिपळूणकर यांनी एक भव्य कार्यक्रम म्हणजे दावत आयोजित केली होती, ज्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबरच शहरातील उच्चवर्गीय आणि सन्मान्य लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. आता महात्मा फुले गंभीर शेतकरी वेशात तिथे गेले. कासावस्त्र, जुना धोती, घोंगडी, तोटी चप्पल, शेतीचे साधन हातात घेऊन ते या दावतीत गेले. हा वेश खरं तर त्यांनी संकेतार्थ केला होता. तो भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांची खरी अवस्था दर्शवणारा होता, ज्यांचं जीवन कष्टाने आणि गरिबीने भरलेलं होतं. फुले म्हणाले की जे लोक या कार्यक्रमात आले आहेत ते भारताचे वास्तव प्रतिनिधित्व करीत नाहीत. या कार्यक्रमात असलेले श्रीमंत व उच्चवर्गीय लोक हे अल्पसंख्याक आहेत, परंतु ग्रामीण शेतकरी हे भारताचे बहुमत आणि वास्तविक लोक आहेत. त्यांनी ब्रिटिश राजघराण्याच्या सदस्यांना सांगितले की जर ते भारतातील लोकांचे वास्तविक जीवितमान जाणून घेऊ इच्छित असतील तर त्यांना शहरी आणि राजवटीतील तळागाळातील गावांमध्ये जाऊन पाहायला हवे. नेक्स्ट, 23 सप्टेंबर 1884 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने स्थापन केलेली भारतातील पहिली कामगार संघटना कोणती? तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगार संघटना होती. नारायण लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती? तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही 1890 साली स्थापन केलेली. भारतातील कामगार संघटनेचे जनक कोण? तर नारायण मेघाजी लोखंडे होते. महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. नेक्स्ट, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले यांनाच म्हणतात. नेक्स्ट, ताराबाई शिंदे यांच्या कोणत्या ग्रंथाला महात्मा फुलेंनी पाठिंबा दर्शवला? तर आता ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना 1982 लिहिलेल्या गेल्या ग्रंथाला महात्मा फुलेंनी पाठिंबा दर्शवला होता. नेक्स्ट, महात्मा फुलेंचे समकालीन टीकाकार कोण होते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होते. महात्मा फुलेंच्या कार्यावर कोणत्या वृत्तपत्रातून टीका व्हायची? तर पुणे वैभव, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला या वृत्तपत्रातून टीका व्हायची.